नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. देशभराचं लक्ष लागलेल्या कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू झालेलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या एकमुखी मागणीसाठी देशभरातील तरुण एकवटला आहे आणि आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीने एल्गार पुकारलेला आहे. ठरल्याप्रमाणे अभिजित दिपके यांचं आज सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं आणि आगमन झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी साध्या वेशातील पोलिसांनी अभिजित दिपके यांची भेट घेऊन त्यांना थेट आंदोलनस्थळी जाण्यासाठी सुचवलं. आंदोलनासाठी त्यांना परवानगीसुद्धा देण्यात आलेली आहे, परंतु ही परवानगी देताना पोलिसांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावर रिस्ट्रिक्शन प्रतिबंध घातलेले आहेत. त्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी अनेक गोष्टींच्या मर्यादा आंदोलकांना पाळाव्या लागणार आहेत. दिल्लीतील वातावरण हळूहळू आता ढवळून निघायला लागलं आहे आणि त्याचे देशभरामध्ये पडसाद उमटायला लागलेले आहेत. दिल्लीमध्ये काय होतं, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतात का, याकडे तर सगळ्यांचं लक्ष लागलेलेच आहे. परंतु या आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळतो याविषयी प्रचंड अशी उत्सुकता निर्माण झालेली आहे, उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. सरकारचं बारकाईनं या सगळ्या आंदोलनावर लक्ष आहे. जंतर मंतर परिसरामध्ये तब्बल 2000 पोलिसांनी गराडा घातलेला आहे. ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावलेले आहे. विमानतळापासून तर जंतर मंतरच्या आंदोलनावर ठिकठिकाणी तपासण्या केल्या जात आहे. आणि विशेष म्हणजे जंतर मंतर रेल्वे स्थानकावर किंवा तिथल्या स्थानकावर जे येणाऱ्या मेट्रो स्थानकावर येणारी तिकीटं आता बंद करण्यात आलेली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हे सगळे प्रतिबंध केले जात आहे असं सांगितलं जात आहे. तरीसुद्धा या आंदोलनामध्ये काही समाजविघातक गोष्टी घडू शकतात का, याकडे सुद्धा सरकारचं लक्ष आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरवणाऱ्यावर कारवाई करा असं सरकारने सुचवलेलं आहे. या आंदोलनाला शह देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे समर्थक, अंधभक्त म्हणा त्यांना, यांनीसुद्धा आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहणी सुरू केलेली आहे आणि हे आंदोलक भारत माता की जय अशी घोषणा का देत नाही असा बाष्पळ प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. खरं तर अभिजित दिपके यांनी आंदोलनाला येताना देशाचा तिरंगा सोबत ठेवावा आणि एक पुस्तक सोबत ठेवावं असं सांगितलेलं आहे. आता तिरंगापेक्षासुद्धा यांना काय महत्त्वाचं आहे अंधभक्तांना मला ते कळत नाही. पण या आंदोलनाला कुठंतरी गालबोट लावण्याचा हा प्रयत्न आहे का, हे सुद्धा याच्यातून स्पष्ट होत आहे. तिरंगा सोबत आणतानाच त्यांनी देशभक्ती आणि देशाच्या प्रती असलेलं प्रेम व्यक्त केलेलं आहे. त्यामुळं हे आंदोलन कोणाच्याही प्रमाणपत्रावर चालणार नाही, तर नीट परीक्षेमध्ये झालेल्या गैरव्यवहारामुळे जे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि मागच्या 8 वर्षांमध्ये अनेक परीक्षांचे पेपर फुटलेले आहेत, त्याला जबाबदार धरून आत्ताच्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही आंदोलकांची मागणी अत्यंत रास्त आहे. खरं तर सरकारने आधीच राजीनामा घ्यायला हवा होता, पण सरकारने तसं काही केलं नाही. त्यामुळं जंतर मंतरवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आता रणशिंग फुंकलं गेलं आहे. कालपासून पोलिसांनी अनेक आंदोलकांना फोन केलेले आहेत अशी माहिती स्वतः आंदोलकांनी दिली. आंदोलकांचं म्हणणं असं आहे की अनेक आंदोलकांना पोलिसांनी फोन केलेला आहे आणि या आंदोलनामध्ये सहभागी होऊ नका, सहभागी झाला तर तिथं अनर्थ घडू शकतो, तुमच्यावर मोठ्या पोलीस केसेस होऊ शकतात असं सुद्धा सांगितलेलं आहे. एका महिला कार्यकर्त्याने काल नेमका कोणाचा फोन आला होता ते माध्यमांना सांगितलं आणि कशा पद्धतीनं या आंदोलकांना भीतीचं वातावरण निर्माण करून आंदोलनापासून परावृत्त केलं जातं आहे याचेसुद्धा आता माहिती आता समोर येत आहे. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये जंतर मंतरवर हे सुरू झालेला जो बिगुल आहे तो मोठा प्रमाणावर वाढत जाणार आणि देशभरामध्ये त्याचा आवाज उमटणार हे मात्र नक्की आहे. सोशल मीडियावरून विशेषतः फेसबुक असेल, ट्विटर असेल, या सगळ्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या व्हिडिओमधून समाजविघातक गोष्टी आणि अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्ली पोलिसांनी जसे दिले तसं ठिकठिकाणी राज्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या यंत्रणांना पोलिसांनी जागरूक करून ठेवलेलं आहे. त्यामुळं या आंदोलनाकडं जगभराचं लक्ष लागलेलं आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि ज्यांना सरकारने अटक करून अनेक दिवस तुरुंगामध्ये डांबले होते असे सोनम वांगचुक या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. चित्रपट अभिनेता प्रकाश राज हा सुद्धा या आंदोलनाचा एक भाग असणार आहे. अनेक मोठमोठे मान्यवर या आंदोलनामध्ये हळूहळू सहभागी होतील आणि हा आंदोलन पेटत जाणार आहे. 2014 पूर्वी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या आंदोलनाची आठवण करून देणारं हे आंदोलन आहे. काँग्रेस सरकारच्या काळामध्ये ज्या पद्धतीने बेबंदशाही माजली होती तशीच बेबंदशाही आता भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात माजलेली आहे. कुणी कुणाचं ऐकून घेत नाही. विशेषतः बेरोजगारीचा प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. 2 कोटी नोकऱ्यांचं आश्वासन धुळीला मिळालेलं आहे. त्याशिवाय
मेक इन इंडिया नावाचा जी योजना होती तीसुद्धा बासनात गुंडाळण्यात आली काय अशी परिस्थिती आहे. आणि याच पार्श्वभूमीवर देशभरामध्ये अनेक परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झालेले, पेपर फुटलेले आहे. आणि आत्ता ताजी जी माहिती आहे ती की नीटची परीक्षेमध्ये प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल झाली होती. देशभरामधले अनेक मान्यवर पदावर बसलेले लोकांनी या सगळ्या गैरव्यवहारामध्ये सहभाग घेतला होता. आणि अर्थातच त्याला शिक्षण मंत्री हेच जबाबदार आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना वाचवायचं का त्यांचा राजीनामा घ्यायचा हा एकच चॉईस आता केंद्र सरकारसमोर आहे. अभिजित दिपके यांनी तिरंगा सोबत आणायला सांगून आधीच बोलती बंद केलेली आहे अंधभक्ताची, कारण देशभक्ती हा यांचा फार मोठा नारा आहे. त्यामुळं तिरंग्यापेक्षा, राष्ट्रध्वजापेक्षा मोठी देशभक्ती काहीच असू शकत नाही. अभिजित दिपके यांनी तीच नस ओळखली आणि या आंदोलनामध्ये भारताचा राष्ट्रध्वज हा केंद्रस्थानी असणार आहे. त्यामुळं भारत देशाला वंदन करून हे आंदोलन सुरू झालेलं आहे. इंडियाचं हे आंदोलन आता जगभरामध्ये बघितलं जाणार आहे आणि जगाचं लक्ष अभिजित दिपकेच्या आंदोलनाकडे असणार आहे. जग आपल्याकडं बघतं आहे हे अभिजित दिपकेंना ठाऊक आहे. त्यामुळं या आंदोलनात सहभागी झालेले जे शिक्षित तरुण आहे ते अत्यंत संयमाने आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. देशभरातले माध्यम तिथं पोहोचलेले आहेत. वेगवेगळ्या प्रश्नांना ते उत्तरं देत आहेत. अर्थातच काही प्रश्न हे फार ट्रिकी आहेत, हास्यास्पद आहेत, पण तरीसुद्धा हे अपेक्षित असतं. अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळेससुद्धा जे घडलं होतं तेच अभिजित दिपकेच्या आंदोलनाच्या वेळेस घडत आहे. आणि या पुढच्या काळामध्ये येता आठवडा कसा असणार आहे, हे जंतर मंतरवरचं आंदोलन पुढं कसं जाणार आहे हे फार महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळं अभिजित दिपकेने सुरू केलेला हा एल्गार कुठे जाऊन थांबतो आहे, तरुणाई कशी त्यांच्या मागे एकवटती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकार ज्या पद्धतीने अंडर एस्टिमेट करण्याचा, म्हणजे या आंदोलनाची दखल न घेण्याचा जो सरकारचा प्रयत्न आहे तो आंदोलक कसे हाणून पाडतात हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. 2-3 शेवटचे मुद्दे असे आहेत की काही भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक अंधभक्त असं म्हणत आहेत की हे 2,22,00,000 जे फॉलोअर आहेत हे सगळे विदेशातले फॉलोअर आहेत, त्यांना देशातले फॉलोअर नाही. दुसरा, त्यांना फॉरेन फंडिंग येते का, देशाच्या बाहेरच्या शक्ती या आंदोलनाचा वापर करून घेता येत का, असे आक्षेप या आंदोलनाच्या बाबतीमध्ये विनाकारण उपस्थित केले जात आहे. खरं तर नीटची परीक्षा ही भारतीय शिक्षण व्यवस्थेचं एक फार मोठी शोकांतिका आहे. आणि नीटच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये पहिलं पाऊल जेव्हा कॉक्रोच जनता पार्टी उचलत आहे त्यावेळेस परकीय शक्तीचा हात असल्याचा आरोप करून आंदोलकांच्या विषयी विनाकारण गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न अंधभक्त करत आहे. त्यामुळं अंधभक्तांनी आता या आंदोलनाचा ज्या पद्धतीने समाचार घ्यायला सुरुवात केलेली आहे ते पाहता त्यांच्या पाठीमागे सुद्धा सरकार आहे आणि सरकारचा वरदहस्त आहे हे सांगायला कुणा तज्ज्ञाची गरज लागणार नाही. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये आंदोलक आपली मागणी कशी लावून धरतात, आंदोलन कसं पेटतं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होतो की नाही याकडे न्यूज यात्राचं लक्ष असणार आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.